नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वर्तुळ यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह तिसरा आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे। ओके, तर बघा, त्याच्यातला पहिला काय प्रश्न आहे ते आपण आता बघूयात। आता बहुपर्यायी प्रश्न आहेत, त्याच्यामधला पहिला प्रश्न काय आपण बघूयात। तर बघा, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडा। है ना, MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी प्रश्न या पद्धतीचा हा प्रश्न आहे। है ना, मग आता पहिला प्रश्न आहे बघा, त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेंटीमीटर आणि 3.3 सेंटीमीटर असलेली दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात, त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेंटीमीटर आहे। है ना, तर याचं जर आपण उत्तर बघितलं तर पर्याय डी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दिसते बघा, पर्याय डी हे त्याचं योग्य उत्तर आहे। म्हणजेच एकतर 8.8 असेल किंवा 2.2 असेल। आता हे कसं आहे ते आपण ते सोल्युशनमध्ये बघूयात। तर बघा, आता या ठिकाणी दोन वर्तुळे परस्परांना बाहेरून किंवा आतून स्पर्श करू शकतात। ठीक आहे, तर आपल्याला वर्तुळ केंद्रातील अंतर बरोबर 5.5 अधिक 3.3 करायचं, त्यांची बेरीज करायची। त्यांची बेरीज किती येते बघा, तर ती 8.8 येते। किंवा आपण काय करायचं आहे, 5.3 करायचं आहे वजा काय करायचं आहे, 3.3 करायचं आहे। ठीक आहे, या ठिकाणी 5.5 आहे। ठीक आहे, तर 3 नाही आहे, 5.5 आहे। ओके, मग आता इथं अगोदर आपण बेरीज केली, तर या ठिकाणी काय करायचं आहे, वजाबाकी करायची। मग 5.5 वजा काय करायचं आहे, 3.3 करायचं आहे। मग यांची वजाबाकी किती येते बघा, तर ती 2.2 येते। मग त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। है ना, पर्याय डी म्हणजेच एकतर 8.8 येईल किंवा 2.2 येईल। ठीक आहे, आता दुसरा प्रश्न बघा, परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते, जर त्यांच्या केंद्रातील अंतर हे 12 सेंटीमीटर असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या ही किती सेंटीमीटर आहे। है ना, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी म्हणजेच 12 सेंटीमीटर आहे। आता कसं हे आपण आता सोल्युशनमध्ये बघूया। आता या ठिकाणी बघा, मी दोन वर्तुळ काढलेले आहेत। है ना, आता ही दोन्ही वर्तुळ, तर या वर्तुळाचा जर विचार केला तर हे जे वर्तुळ आहे ते या वर्तुळाच्या सेंटरमधून जाते, म्हणजे केंद्रामधून जात आहे। आणि या बी वर्तुळाचा जर विचार केला आपण या ठिकाणी इथे, तर बी वर्तुळ ते ए वर्तुळामधून त्याच्यासुद्धा सेंटरमधून जात आहे। आता याच्यातले जे अंतर आहे ते आपल्याला म्हणजे त्याची त्रिज्या काढायची आहे। मग या सेंटरपासूनचं अंतर आणि या सेंटरपासूनचे अंतर आपल्याला दिसते ते किती आहे बघा, तर ते 12 सेंटीमीटर आहे हे आपल्याला दिसते। ठीक आहे, आणि जर आपण त्रिज्याचा जर विचार केला तर बघा, यापासून याचा जर विचार केला तर ही आपल्याला त्रिज्या दिसते ती आहे 12 सेंटीमीटर। तेच रूल लागू आपल्याला एच्या बाबतीत म्हणजे या वर्तुळाच्या बाबतीत सुद्धा होते। म्हणजे त्यांचं अंतर किती आहे बघा, तर ते 12 सेंटीमीटर आहे हे आपल्याला यावरून दिसते। ठीक आहे, आता प्रश्न तिसरा बघा, एक वर्तुळ एका समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते, तर तो समांतरभुज चौकोन डॅश असला पाहिजे। या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। म्हणजे असा वर्तुळ म्हणजे असा चौकोन घ्यायचे, त्याच्यामध्ये वर्तुळाच्या चारही बाजू तो वर्तुळ त्याच्या चौकोनाच्या सगळ्या बाजूंना स्पर्श करेल। मग त्याचं योग्य उत्तर आहे बघा, समभुज चौकोन म्हणजेच पर्याय बी हे त्याचं योग्य उत्तर आहे। तर याचं सोल्युशन काय आहे ते आपण बघूयात। आता या ठिकाणी बघा, तुम्हाला दिसत असेल हा पूर्ण समभुज चौकोन आहे आणि हा जो वर्तुळ आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण ए बीला तो टच करतोय, परत बाजू बी सीला टच करतोय, बाजू डी सीला सुद्धा टच करतोय आणि ए सीला सुद्धा ए डीला सुद्धा तो टच करतोय। म्हणजे चारही बाजूला तो टच करतो आहे, स्पर्श करतो आहे ना। मग त्याच्यामुळे तो चौकोन कोणता असला पाहिजे, तर तो समभुज चौकोन असला पाहिजे। चौथा प्रश्न बघा, एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेंटीमीटर अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिक खंडाची लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास हा किती सेंटीमीटर आहे। तर बघा, याचं उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच 7 सेंटीमीटर आहे। याचं सुद्धा आपण सोल्युशन बघूया। आता बघा, या ठिकाणी आपण वर्तुळ काढलेलं आहे, ही स्पर्शिका दिसते आहे 12 सेंटीमीटर, हे अंतर आहे 12.5 सेंटीमीटर सुद्धा आपल्याला माहिती आहे। ओ ए बी म्हणजेच ओ बी ए हा ठिकाणी एक आपल्याला त्रिकोण दिसते बरोबर। म्हणजेच बघा, आपल्याला ही बाजू आपल्याला आता काढायची आहे। ठीक आहे, मग आता बघा, आपण या ठिकाणी आता सोडूया हे। आता त्रिकोण आपल्याला दिसते बघा ओ बी ए, मग
किंवा ओ ए बी असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. मग त्रिकोण ओ ए बीमध्ये कोण बी जो दिसतोय बघा आपल्याला तो आहे 90 अंशाचा. 90 अंशाचाच का बघा, तर या ठिकाणी स्पर्शिका आहे, स्पर्शिका आहे, छेदिका आहे. म्हणजे या ठिकाणी स्पर्शिका आहे, त्रिज्या आहे. म्हणजेच इथं स्पर्शिका त्रिज्या प्रमेय लागू होते. त्याच्यामुळे जो बिंदू आहे या ठिकाणी तो 90 अंशाचा असला पाहिजेच, म्हणजेच तो काटकोन असला पाहिजे. कारण का, तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. म्हणजेच आता हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणजेच काटकोन त्रिकोण असल्यामुळे आपण इथं नक्कीच पायथागोरसचा प्रमेय सुद्धा वापरू शकतो. मग त्याच्यामुळे कर्णवर्ग म्हणजे या ठिकाणी आहे ओ ए, म्हणजेच ओ एचा वर्ग बरोबर ओ बी वर्ग अधिक ए बी वर्ग. हा झाला पायथागोरसचा प्रमेय. याच्यामध्ये आपण किमतीपट करूया. ओ ए म्हणजेच काय बघा, तर 12.5 आहे. मग त्याचा वर्ग येईल इथं. परत ओ बी आपल्याला माहीत नाही आहे, हा ओ बी ते आपण तसंच ठेवला अधिक. त्यानंतर बघा ए बी आहे, तर ते 12 इथं 12चा वर्ग होईल. ठीक आहे. 12.5चा वर्ग काय होईल बघा, 156.25 होईल. ठीक आहे. त्यानंतर ओ बी वर्ग तसंच राहिला, 12चा वर्ग हा 144 येतो. मग आता आपल्याला ओ बी वर्गाची किंमत काढायची आहे. मग आपण आता यांची वजाबाकी करणार, म्हणजेच 156.25 144 अधिक आहेत या साईडला आले की ते वजा होतील. म्हणजेच ओ बी वर्ग किती आला बघा, 12.25 आले. पण आपल्याला ओ बी काढायचं आहे, आहे ओ बी वर्ग. मग त्याच्यामुळे आपण दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊयात. म्हणजेच ओ बी वर्गाचा वर्गमूळ ओ बी आणि 12.25 हे आपण वर्गमुळात घालूया. म्हणजेच किती येणार आहे, ओ बी किती आला, तर तो 3.5. वर्गमुळात 12.25 किती येतात बघा, तर ते 3.5 येतात. ओके. मग आता आपण याच्यावरून व्यास काढू शकतो. व्यास कसा काढायचा आहे, तर 2 गुणिले ओ बी, 2 गुणिले म्हणजेच त्रिज्या. आता ते किती आलेलं आहे बघा, तर ते 3.5 आलेले आहे. म्हणजेच 2 गुणिले 3.5 जर आपण केलं तर व्यास किती मिळतो आपल्याला, 7 सेंटीमीटर मिळतो. हे अशा पद्धतीनं त्याचं सोल्युशन आहे. ठीक आहे. पुढचा काय प्रश्न आहे ते आपण आता बघूयात. आता 5वा प्रश्न बघा, एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, म्हणजेच 3 स्पर्शिका आपल्याला जास्तीत जास्त काढता येतील. ओके. 6वा प्रश्न बघूयात. 6वा प्रश्न आहे बघा, केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या कंस ए सी बी मध्ये कोन ए सी बी हा अंतर्लिखित केला आहे. जर माप कोन ए सी बी बरोबर 65 अंश, तर माप कंस ए सी बी बरोबर किती. म्हणजेच आपल्याला कंस ए सी बीचं माप काढायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, म्हणजेच 230 अंश. त्याचं सोल्युशन आपण आता बघूया. आता या ठिकाणी बघा एक वर्तुळ काढलेला आहे ना, आपल्याला हा कंस दिसतोय ए सी बी. तो किती आहे बघा, 65 अंशाचा आहे, है ना. मग आपण आता हे लिहू शकतो बघा, माप कोन ए सी बी बरोबर काय असणार आहे, तर 1/2 गुणिले माप कंस ए बी हे असणार आहे. म्हणजेच हा जो माप कंस आपल्याला दिसतोय बघा ए बी जो दिसतोय, म्हणजेच ए सी बीचा कसा असणार आहे, निम्मा असणार आहे, है ना. म्हणजेच ए बीचा हा कंस निम्मा असणार आहे. हे पण कशावरून लिहिलं, कारण अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयावरून आपण हे लिहिलं. मग आता माप कोन ए सी बीचं माप दिलेलं आहे ते आहे 65 अंश बरोबर. पुढचं जे असणार आहे 1/2 माप कोन सी बी ते आपण तसंच ठेवूया. आता आपल्याला माप कोन सी बीची किंमत काढायची. मग माप कोन सी बी जर आपण डाव्या बाजूला घेतली तर इकडे काय राहील बघा, 65 गुणिले 2 होईल. छेद 2 आहे, छेदस्थानी 2 आहे, पलीकडे गेले की ते गुणिले 2 होतील. म्हणजेच 65 गुणिले 2 किती होतं, तर ते 130 अंश होणार आहे. मग आता आपल्याला माप कंस ए सी बी काढू शकतो आपण. मग माप कंस ए सी बी कसं काढू शकतो बघा, तर 360 अंश. कारण का, आता हा कंस आहे, म्हणजेच आता वर्तुळाचं माप हे किती असतं, तर 360 अंश असतं. मग त्याच्यामधून आपल्याला माप कंस ए बी हे वजा करायला लागणार आहे. हे जे माप कंस ए बी आहे ते 360 मधून वजा करायचं आहे, तरच आपल्याला माप कंस ए सी बी मिळणार आहे. मग 360 मधून आता हे माप कंस ए बी आलेला आहे बघा 130 अंश, ते इथून आपण काय केलेलं आहे, वजा करूया. ओके. मग आता यांची वजाबाकी किती येते बघा, तर ती 230 अंश येते. म्हणजेच माप कंस ए सी बी हे आपल्याला दिसते बघा, हे ए सी बीचं जे माप आहे ते किती आहे बघा, तर ते 230 अंश आहे. ओके. अशा पद्धतीनं हा आपल्याला प्रश्न सोडवायचा होता. पुढचा काय प्रश्न आहे ते आपण आता बघूया. आता 7वा प्रश्न बघा, एका वर्तुळाच्या जेव्हा ए बी आणि सी डी परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू ई मध्ये छेदतात, जर ए ई बरोबर 5.6, ई बी बरोबर 10, सी ई बरोबर 8, तर ई डीची किंमत काढा. मग आता ई डीची किंमत किती असणार आहे बघा, तर ती 7 असणार आहे. म्हणजेच पर्याय ए हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर याचं सोल्युशन आपण आता बघूयात.
आता या ठिकाणी बघा वर्तुळामध्ये आपल्याला दोन जीवा दिसतात. ही ए बी आहे आणि ही सी डी आहे. ओके, सीचं अंतर 8 आहे, ई बी 10 आहे, ए ई 5.6 आहे आणि आपल्याला आता ई डीचं अंतर काढायचं आहे. ओके, आता बघा जीवा ए बी व जीवा सी डी एकमेकांना वर्तुळाच्या अंतर्भागात ई या बिंदूमध्ये छेदतात हे आपल्याला आकृतीवरून आता दिसते. मग आता आपल्याला वर्तुळामध्ये दोन जीवा छेदत आहेत म्हणजेच आपण आता याच्यामध्ये जीवांच्या अंतरछेदनाचं प्रमेय याच्यामध्ये वापरू शकतो. मग ते प्रमेय काय असते तर बघा ए ई गुणिले ई बी म्हणजेच ए ई गुणिले ई बी बरोबर सी ई गुणिले ई डी हे असं असते आहे ना. मग आता याच्यामध्ये फक्त आपल्याला किंमत पुटअप करायची आहेत. ए ई आहे 5.6 गुणिले ई बी 10 आहे बरोबर सी ईची किंमत 8 आहे आणि आपल्याला ए डी काढायचं आहे. मग त्या याच्यावरून आपण ए डी काढू शकतो. 5.6 गुणिले 10 म्हणजेच पॉईंट निघून जातो, 10ने गुणल्यानंतर 56 इथे राहतात. ओके, 8 गुणिले ई डी. मग 56 बघा गुणिले 8 आहेत, इकडे आले की ते भागिले होते म्हणजेच 56 भागिले 8 होतील. इथं फक्त ई डी राहील म्हणजेच 56 भागिले 8 म्हणजेच 7. 7 8 56 म्हणजेच ई डीची किंमत किती आली आहे बघा तर 7 आलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते आपण आता बघूयात. आता 8वा प्रश्न बघा, चक्रीय चौकोन ए बी सी डीमध्ये कोण एच्या मापाची दुप्पट ही कोण सीच्या मापाच्या तिप्पट एवढी आहे तर कोण सीचे माप किती हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा याचं उत्तर पर्याय बी म्हणजेच 72 असणार आहे. आता कसं ते याचं आपण सोल्युशन बघूया. तर आता बघा सोल्युशनमध्ये आपण आता या ठिकाणी बघूयात. तर बघा त्यांनी तो ए बी सी डी हा चौकोन चक्रीय चौकोन आहे त्यांनी सांगितलेला आहे आणि त्याच्यातले दोन कोण त्यांनी दिलेले आहेत. म्हणजेच आपण चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार त्या दोन कोणांची बेरीज 180 अंश आहे हे असे आपण म्हणू शकतो. मग त्याच्यामुळे कोण ए अधिक कोण सी बरोबर काय आहे तर तो 180 अंश असणार आहे कारण चक्रीय चौकोनाचे प्रमेय. मग आता त्यांनी दिलेलं आहे बघा जो कोण याचं काय त्यांनी सांगितलेलं आहे दुप्पट आहे ना, दुप्पट असणार आहे. कोण म्हणजेच कोण एला आपण दुप्पट करायचं आहे म्हणजेच 2 गुणायचं आहे अधिक कोण सी हा तिप्पट असणार आहे. मग त्याच्यामुळे अगोदर पहिल्यांदा काय करूया आपण दुप्पट आहे मग अगोदर काय करूया या समीकरणाला दोन्ही बाजूने अगोदर आपण 2ने गुणूया म्हणजेच 2 कोण ए अधिक 2 कोण सी बरोबर काय होणार आहे तर 2 गुणिले 180 अंश करूया कारण का आपण दोन्ही बाजूला 2 गुणलेला आहे. ओके, आता आपल्याला काय सांगते बघा पुढं जो कोण ए जो दुप्पट आहे तो काय आहे तर तो तिप्पट कोण सी असणार आहे. त्यांनी आपल्याला प्रश्न दिलेला आहे. मग त्याच्यामुळे कोण एच्या ठिकाणी आपण 3 कोण सी लिहिणार आहोत. ठीक आहे, आपल्याला प्रश्नावरूनच कळते. अधिक 2 कोण सी हे तसंच असणार आहे आणि पुढचं 180 गुणिले 2 काय असणार आहे बघा 360 अंश. तर आपण कारणसुद्धा लिहिलं आहे बघा कारण 2 कोण ए बरोबर काय आहे 3 कोण सी आहे कारण त्यांनी प्रश्नात आपल्याला काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी बघा कोण एच्या मापाची दुप्पट म्हणजे इथं 2 आहे ही कोण सीच्या मापाच्या तिप्पट एवढी आहे. ठीक आहे, आणि म्हणून आपण 2 कोण ए च्या ऐवजी आपण 3 कोण सी असं आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, मग आता आपण यांची बेरीज करू शकतो बरोबर. आता 3 कोण सी अधिक 2 कोण सी किती होतात बघा तर 5 कोण सी होतात है ना. 360 अंश आपण तसंच लिहूयात बरोबर. मग आता 5 कोण सीला 5 गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागिले होतील म्हणजेच बघा कोण सीची किंमत किती येईल बघा 360 अंश भागिले 5 केले तर आपल्याला काय येते उत्तर ह्याचा भागाकार 72 येतो म्हणजेच कोण सीची किंमत किती असणार आहे तर ती 72 अंश असणार आहे. ठीक आहे, आता प्रश्न 9 आपण बघूया. एकाच वर्तुळावर बिंदू ए बी सी असे आहेत की मापकंस ए बी बरोबर मापकंस बी सी बरोबर किती आहे 120 अंश म्हणजेच कंस ए बी आणि कंस बी सी सारखे माप असणार आहे ते आहे 120 अंश. दोन्ही कंसात बी शिवाय एकही बिंदू सामायिक नाही तर त्रिकोण ए बी सी कोणत्या प्रकारचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए म्हणजेच समभुज त्रिकोण. आता याचं आपण सोल्युशन बघूया. आता या ठिकाणी बघा आपल्याला वर्तुळामध्ये हा त्रिकोण ए बी सी दिसत आहे. ठीक आहे, आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण इथं तर बघूया मापकंस ए बी बरोबर मापकंस बी सी बरोबर काय असणार आहे मापकंस ए सी असणार आहे कारण हे काय आहे तिन्ही कंस आहेत आणि त्यांची जी बेरीज असणार आहे ती किती असणार आहे तर ती 360 अंश असणार आहे हे आपल्याला माहीत आहे बरोबर. मग आता आपण काय करूया आता मापकंस ए बी आणि मापकंस त्यांनी आपल्याला बी सी दिलेला आहे
तो 120 अंश आहे आणि 120 अंश आहे ते आपण आता इथे लिहिले बरोबर. मग याची किंमत आपण लिहिली, पण आपल्याला मापकोन AC माहीत नाही त्याच्यामुळे ते आपण तसंच ठेवलं. पुढचे जे 360 अंश ते आपण आहे तसंच ठेवलेलं आहे. मग आता 120 अधिक 120 किती होतं तर 240 अंश होतात आणि मापकोन AC तसंच ठेवलं. 360 अंश सुद्धा आपण त्या साईडला तसंच ठेवलेलं आहे. आता मापकोन्स आपण AC काढूया. बघा आता 240 अंश अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा होतील, म्हणजेच 360 अंश वजा 240 अंश. मग यांचे वजाबाकी किती येते बघा तर 120 अंश येते. पण आता बघा आपल्याला माहीत आहे त्यांनी प्रश्नच दिलेला आहे की कंस AB बरोबर कंस BC आणि बरोबर कंस AC हा आहे है ना. मग आता म्हणून याच्यावरून आपण म्हणू शकतो की रेख AB एकरूप रेख BC एकरूप रेख AC. कारण का बघा त्यांनी कंस AB आणि कंस BC 120 दिलेला आहे आणि आपण आता इथं कंस AC सुद्धा 120च काढलेलं आहे, त्यामुळे आपण हे तिन्ही कंस सारखे आहेत असं आपण इथं म्हणले बरोबर. आता हे तिन्ही जर कंस सारखे जर असतील तर रेख AB एकरूप रेख BC एकरूप रेख AC सुद्धा असणार आहे. म्हणजे सर्व जर बाजू तिन्ही जर बाजू जर एकरूप असतील सारख्याच असेल याचाच अर्थ की त्रिकोण जो ABC आहे तो कसा असला पाहिजे तर तो समभुज त्रिकोण असला पाहिजे. ठीक आहे, हे त्याचं योग्य एक्सप्लेनेशन आहे. आता याच्यातला आपण शेवटचा प्रश्न बघूयात. रेख XZ व्यास असलेल्या वर्तुळाच्या अंतर्भागात Y हा एक बिंदू आहे, तर खालीलपैकी किती विधाने सत्य आहेत. त्याच्यातला त्यांनी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यात पहिलं बघूया, कोन XYZ हा लघुकोन असणे शक्य नाही. दुसरा पर्याय आहे कोन XYZ हा काटकोन असणे शक्य नाही. तिसरा आहे कोन XYZ हा विशाल कोन आहे. आणि चौथा पर्याय आहे कोन XYZच्या मापासंबंधी निश्चित विधान करता येणार नाही. तर याचं योग्य उत्तर आहे विधान आहे किंवा पर्याय आहे C म्हणजेच फक्त 3. फक्त 3 म्हणजेच काय असणार आहे बघा तर कोन XYZ हा विशाल कोन आहे. हे कसं आहे ते आपण आता एक्सप्लेनेशनमध्ये बघूयात. आता या ठिकाणी बघा वर्तुळ आहे त्याच्यामध्ये हा त्रिकोण आहे. ओके, मग या ठिकाणी दिसते बघा XWZ. W जो दिसते तो आपल्याला काटकोन आहे हे दिसते. ओके, त्यानंतर या ठिकाणी Y आहे म्हणजे तो सुद्धा एक छोटा त्रिकोण आपल्याला दिसतोय. मग याच्यामध्ये बघा रेख XY हा व्यास आहे आपल्याला दिसते. XZ जो आहे तो काय आहे तर तो व्यास आहे आणि म्हणून कोण XWZ इथे दिसते बघा आपल्याला. XWZ हा काटकोन आहे. तर काटकोन चिन्हांना दिलेला आहे आपल्याला दिसते की हा काटकोन आहे. कारण हे कशावर लिहिलं कारण अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन हा W आहे म्हणून. ठीक आहे, परंतु बिंदू Y हा त्रिकोण XWZच्या अंतर्भागात आहे. तर आपल्याला दिसते त्रिकोणाच्या अंतर्भागात Y हा बिंदू आहे. मग कोन XYZ हा कसा असणार आहे बघा तर तो 90 अंशपेक्षा कसा असणार आहे मोठा असणार आहे. म्हणजेच त्रिकोण XYZ हा कसा असला पाहिजे तर तो विशाल कोन असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच कोन XYZ हा विशाल कोन आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पहिला जो प्रश्न आहे बहुपर्याय प्रश्न जो आपल्याला पूर्णपणे सोडवून झालेला आहे विथ एक्सप्लेनेशन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले सगळे जे क्वेश्चन आहेत ते कंटिन्यू करणार आहोत. या जर प्रश्नाबद्दल जर काय डाऊट असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.